लालबागच्या राजाच्या मंदिराची दारं मराठ्यांसाठी बंद केली। पण काल एक व्हिडिओ लालबागच्या राजाच्या मंदिरामध्ये अनेक मराठ्यांनी अन्नछत्र उघडली आणि गावगाड्यातून आलेल्या भाकरी असतील, ठेचा असेल, सर्वत्र द्यायला सुरुवात केली। आणि एक दिवस आमचं अन्नधान्य जर तुम्ही खाण्यापासून बंद केलं असेल तर अख्खी मुंबई जेवेल एवढं जेवण हे मराठे या ठिकाणावरून घेऊन आलेले आहेत। आणि लालबागच्या ट्रस्टींनासुद्धा विनंती आहे, या जेवायला आम्ही बोललो होतोय आणि थाटात जेवू घालू। गावाकडची ठेचा भाकरी असेल किंवा धपाटे असतील, हे सगळं खाऊ घालण्याचं काम मराठा तुम्हाला करणार आहे। कारण मराठा समाज कधीच भेदभाव करत नाही। इथून ट्रेननं येणाऱ्या प्रत्येकाला CST वरती खाऊ घातलं जात आहे। आम्ही जी काही फळं आणतो आहे तीसुद्धा देण्याची दानत ही मराठ्यांची आहे। आणि मराठा समाजाला कितीही बदनाम करण्याचं काम सरकार करत असेल तर नक्की सरकार लक्षात ठेवा, हा मराठा समाज आहे आणि मराठा समाजाचं अन्नधान्य असेल किंवा इतर सगळं काही बंद करण्याचं काम करत असाल तर यात ज्या पद्धतीनं बंद कराल त्यापेक्षा जास्त पद्धतीनं मराठा समाज या मुंबईला सुद्धा खाऊ घालण्याची दानत ठेवतो आहे, हे या ठिकाणी दाखवतो आहे। म्हणजे मराठा समाज म्हणजे एक सांगतो आहे, गावगाड्यातल्या आमच्या माय माऊल्यांनी हातावरती भाकरी थापल्यात आणि त्या पाठवून दिल्यात बरं का। नाही तर पुन्हा म्हणाल कोण्या राजकारण्याने पाठवून दिल्यात, हे राजकारण्यांचं नाही, माझ्या गावाकडच्या आमच्या गावकऱ्यांनी पाठवून दिलेलं आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।